नमस्कार वंदना मॅडम. नमस्कार. मिशन मॉर्निंग. आम्ही 16 तारखेला काजूपाडा येथे गेलो होतो. तर तिथे आम्हाला दीपक सोनवणे सरांनी प्रोडक्टबद्दल काही माहिती सांगितली. तर त्या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. पण दीपक सोनवणे सरांनी खूप सुंदर आणि साध्या आणि सरळ शब्दामध्ये आपल्याला समजेल असं सांगितले. तर एक तेल आहे आमच्याकडे, चंपी चॅम्पियन ऑइल. तर ते तेल आपल्या शरीरावर खूप काम करते आणि त्या तेलाचं असं वैशिष्ट्य आहे की आपण मॉलिश वगैरे केली तेलानी त्या आपल्या अंगाला वगैरे, तर तिथे खूप छान वाटतं आणि केस वगैरे गळायचे थांबतात. पण आता या तेलामध्ये काय घटक वापरले तर ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. वजिष्ठा, वला, कळथी, कंतकरी, षष्ठी आणि कडुलिंबाचं जे झाड असतं त्याचं तेल, हर्तकी, दुग्धा, टी तेल, या अशा प्रकारचे घटक वापरले जातात. पण आता आपण हे घटक वापरले आहेत, पण ह्या तेलाचे तर फायदे काय? तर मांसपेशी जर कडक झालेल्या असतील तर जर ह्या तेलाने मॉलिश केली तर त्या लवचिक होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे कुठे दुखत असेल आपले हातपाय वगैरे, तर ह्या मॉलिश केलेल्या तेलाने ते थांबते आणि रक्ताचे अभिसरणही चांगल्या प्रकारे होते. तर सांधे दुखतात जिथे सांध्याचे जॉईंट झालेले भागात शरीराचे, तिथे मॉलिश केली तर ते तेल आत जाऊन दुखणं थांबवतं. आणि आता हे तेल आपण हे फायदे बघितले, पण आता हे तेल कोण कोण वापरू शकतं? तर ते थोडक्यात म्हणजे असं 3 महिन्याचं बाळ आणि लहान बाळापासून तर पुरुष आणि महिलापर्यंत ते वापरू शकतात. म्हणजे ते कुणीही वापरू शकतं, जसं बेबी टू बाबा ह्या प्रकारे. आता याचं मेन उद्दिष्ट असं आहे मॅडम की पॅरालायसिस ज्या लोकांना होतो, जसं आपण त्याला मराठीमध्ये बोलतो अर्ध अंग वायू, या झालेल्या व्यक्तीला चंपी चॅम्पियन ऑइल तेलाने जर मॉलिश केली तर त्याचा शरीराचा जो भाग असतो तो उर्वरित होतो, म्हणजे पूर्वीसारखा जसाच्या तसा होतो. पण ती मॉलिश करण्याची पद्धत कशी आहे? तर एक काशाची वाटी घ्यायची आणि आपण ते तेल त्याच्यात थोडंसं टाकायचं आणि हलकं गरम करायचं, जास्त गरम करायचं नाही, जेणेकरून त्या व्यक्तीला त्रास होऊ नये. हलक्या हाताने मॉलिश करायची आणि ते मॉलिश केल्यानंतर जो भाग असतो त्या भागाला मॉलिश केल्यानंतर खूप आराम पडतो. आणि जो अर्धांगी झालेला वायू जो झालेला भाग असतो, म्हणजे पॅरालिसिस झालेला जो भाग लुळा पडलेला असतो, तो पूर्वरित जसाच्या तसा होतो. आणि मग ह्या तेलामुळे खूप काही फायदे होतात, जसं की गाल, बाल आणि खाल अशा प्रकारे. बाल म्हणजे आपले केस, गाल म्हणजे आपले हे कान आणि खाल म्हणजे आपली स्किन. तर हे सगळे हे तेलामुळे तुकतुकीत होते. अशा हे प्रकारचे खूप प्रकारे फायदे होतात. आणि याचं एक वैशिष्ट्य असे आहे की याला तल्लकी असं काय तल्लकी पाक अशी त्याची विधी आहे आणि ती 12 तास ही विधी चालते. अशा प्रकारे हे चंपी चॅम्पियन तेलाचे वैशिष्ट्य आहे आणि हे आपल्याला प्रत्येक माणसाच्या जीवनासाठी, केसासाठी, हातापायासाठी सगळीकडे उपयोगी पडते. हे तेल अशा प्रकारे वापरलं जातं. थँक्यू, धन्यवाद. आता दुसरं एक प्रोडक्ट आहे मॅडम, ते आहे उंड हिलिंग क्रीम. तर उंड म्हणजे जखमेचा भाग आणि हिलिंग म्हणजे व्यवस्थित करणे. तर ह्याच्यामध्ये काय वापरलं जातं मॅडम? ते थोड्या प्रकारात, म्हणजे कसं ते असं की त्याच्यात साल, प्रीक कुमारी आणि मजिष्ठा, करंज आणि हळद अशा प्रकारचे हे घटक त्यामध्ये वापरले जातात. आता हे वुंड हिलिंग क्रीम याचे फायदे कसे आहे? हे जखमेवर वापरले जाते. जसं की आपण काही काम करायला लागलो, तिथे कापतं, कुठे चालताना आपल्याला खरचटतं, जखम होते, तर हे तेल ज्या भागावर आपण वापरू तिथे असेल ते जखम नीट होते आणि जखमेचे भाग व्यवस्थित होऊन खाज, सूज येणे थांबते आणि दुखणंही थांबतं. तसंच ज्या जखमेला लावतो तिथे थंडावा निर्माण होतो. आणि ज्या भागेला खरचटलं असेल, लागलं असेल, तर जो भागातील काळे निशाण वगैरे पडतात ते आपल्या शरीराचा जी स्किनचा कलर होतो त्या प्रकारे ते पूर्वरित होतं. आणि विशेष म्हणजे ह्या क्रीममध्ये काय वापरलेलं आहे? तर मॅडम ह्या जसं डायबेटीस म्हणजे मधुमेह हा प्रत्येक ठिकाणी आढळण्यात येतो, आपल्याला प्रत्येक व्यक्तीस आहे. तर आता जर त्याला जखम झालेली असली पॅरालायसिसच्या व्यक्तीला, तर ती जखम लवकर बरी होत नाही, हे आपल्याला सर्वांस माहिती आहे. पण जर आपली ही वुंड हिलिंग क्रीम जर आपण लावली तर ती जखम व्यवस्थित भरते लवकर. आणि जर आपण समजा ही जखम न भरता त्यांनी लावली, ह्या जर त्याला हे होतं, जखम खराब होते, ती खूप लवकर भरत नाही आणि त्याला गँग्रीन होतो त्या भागाला. आणि त्या गँग्रीन झाल्यामुळे त्या व्यक्तीचा जो हात पाय असतो तो
कट करण्यात येतो। तर ही आपली अशी क्रीम आहे की त्या भागाला लावून ती जखम टोटली ती जखम पूर्ण करते आणि डायबिटीजच्या व्यक्तीला खूप उपयोग येतो। आणि या क्रीमच्या माध्यमातून आता ही क्रीम कशी लावायची, आपण किती वेळा लावू शकतो, तर याचा उपयोग असा आहे की दिवसातून 2 ते 3 वेळा आपण जास्त लावू शकतो। मॅडम फक्त ह्या जी जखम आहे ह्या भागालाच फक्त आपण वरून लावू शकतो, तर ती आत लावू शकत नाही, अशी ही वुंड हिलिंग क्रीम आहे। तर ही जी क्रीम वगैरे आहे ह्या प्रोडक्टबद्दल आम्हाला दीपक सोनवणे सरांनी खूप छान ज्ञान दिलेले आहे आणि ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो। सरांनी इतक्या छान आणि सरळ भाषेत सांगितलेलं आहे ते प्रत्येकाला उपयोगी पडेल, लक्षात राहील अशा प्रकारे दीपक सरांनी सांगितलेले आहे। आणि मला असं वाटतं जे ज्ञान मी घेतलं त्याच्यापेक्षा खूप ज्ञान अजूनही आम्हाला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे। आणि परत जी तशी त्यांनी मीटिंग घेतली त्या प्रकारे सरांनी मीटिंग घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे। तर ही खूप छान माहिती दिली सरांनी, धन्यवाद सर, थँक्यू दीपक सोनवणे सरांना।